एकदा करा, दोनदा करा, चारदा करा, घर 2 वर्ष लेट घ्या, पण स्कीमद्वारेच घ्या. ह्या स्कीमद्वारे घ्या, ह्या स्कीमचा लाभ घ्या. तो छोटं का असं ना, पण आपलं स्वतःचं घर असावं, हक्काचं घर असावं. म्हाडाच्या घरांचा फायदा असा आहे, म्हाडाचं घर तुम्ही ऑफिशियली रेंटवरती देऊ शकता. महाराष्ट्रामध्ये कोणतीही व्यक्ती घरापासून वंचित राहता कामा नये. MRD, म्हाडा आणि PMAY. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत 3 वेगवेगळ्या गृह योजनाबद्दल. PMRD, म्हाडा आणि PMAY या तिन्ही योजना घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाच्या आहेत. तर चला मग आपण एक एक करून समजून घेऊया. थंबनेल प्रमाणे या व्हिडिओचा जो कंपॅरिझनचा भाग आहे तो लास्टच्या 2 मिनिटाच्या पार्टमध्ये आहे. तर तुम्हाला फक्त शॉर्टमध्ये समजून घ्यायचं असेल, फक्त कंपॅरिझन पाहायचं असेल तर लास्टचे 2 मिनटं व्हिडिओ पाहू शकता. आणि पूर्ण डिटेलमध्ये प्रत्येक स्कीम जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला तर 100% तुमचं 10 ते 15 लाख रुपये तुम्ही वाचवू शकता. सो तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी बघूया PMRDA घरे. PMRD म्हणजे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण. ही संस्था प्रामुख्याने पुणे आणि आसपासच्या भागात विकास करते. रस्ते, मेट्रो, रिंग रोड, टाउन प्लॅनिंग, औद्योगिक क्षेत्र या सर्व गोष्टींसाठी PMRD जबाबदार आहे. त्याचबरोबर काही प्रकल्पामध्ये सामान्य लोकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जातात. PMRD घराची किंमत म्हाडा किंवा PMAYच्या तुलनेत थोडी जास्त असते, कारण या प्रकल्पामध्ये लोकेशन प्रीमियम आणि इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम दिलं जातं. ज्यांना पुणे परिसरात चांगल्या सोयीसुविधासह घर हवे आहे त्यांच्यासाठी PMRDA हा एक चांगला पर्याय आहे, उत्तम पर्याय आहे. म्हणजेच मित्रांनो, PMRDA ही जी संस्था आहे ही प्रामुख्यानं रिंग रोड, रस्ते, टाउनशिप प्लॅनिंग यासारख्या औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करते. म्हणजे जिथे रिंग रोडचं काम आहे, रस्त्याचं काम आहे, मेट्रोचं काम आहे त्या ठिकाणी काम करते, पण खूप कमी प्रमाणात घरेही उपलब्ध करून देते. जसे की रिंग रोड, मेट्रो हे जे आहेत ते तुम्हाला एका प्रीमियम लोकेशनमध्ये जो ऑलरेडी डेव्हलप एरिया आहे त्या एरियामध्ये ह्या सोयीसुविधा उपलब्ध करून देते. तसेच हे जे घरे असतात तेही एका प्रीमियम एरियामध्ये जिथं ऑलरेडी एरिया डेव्हलप आहे त्या एरियामध्ये असे घरे उपलब्ध असतात. ह्या स्कीम थ्रू जे घरे उपलब्ध असतात ते प्रीमियम एरियामध्ये उपलब्ध असतात. आत्ता सध्या जो प्रीमियम एरिया आहे, डेव्हलप एरिया आहे, त्या एरियामध्ये जर तुम्हाला घर हवे असेल की या योजनेसाठी अप्लाय करू शकता. ह्याची जी किंमत असते ते म्हाडा आणि PMAY स्कीमपेक्षा थोडीफार जास्त असते, कारण हे जे घरे असतात ते ऑलरेडी डेव्हलप एरियामध्ये अवेलेबल असतात. आणि आत्ता 11 सप्टेंबर रोजी सुटलेल्या लॉटरीमध्ये ह्या स्कीमसाठी 864 घरं अवेलेबल आहेत. सो तुम्ही लवकरात लवकर ॲप्लिकेशन करा जर इंटरेस्टेड असाल तर. आता आपण पाहूया म्हाडा घरे. म्हाडा म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण. म्हाडाचं प्रमुख उद्दिष्ट आहे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे. म्हाडा स्वतः प्रकल्प उभारते आणि मग लॉटरी सिस्टीमद्वारे घराचे वाटप करते. या घराची किंमत बाजारभावापेक्षा कमी असते. LIG, MIG, HIG अशा वेगवेगळ्या गटांसाठी श्रेणी तयार जातात. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये म्हाडा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवले जातात. सुरक्षित आणि परवडणाऱ्या घराचा शोध घेत असाल तर म्हाडा हा उत्तम पर्याय आहे तुमच्यासाठी. म्हणजेच म्हाडा जे आहे ते त्यांचा मुख्य उद्दिष्ट आहे तो फक्त लोकांना कमी किमतीमध्ये लॉटरीच्या सिस्टीमद्वारे घरं प्रोव्हाइड करणे. म्हाडा हे आहे ते दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत नाही. तो तुम्हाला जे आहे ते म्हाडाचे जे घरं आहेत ते एकदम ओके आणि चांगल्या कॅटेगरीचे घरं भेटतात आणि मार्केट भावापेक्षा कमी किमतीमध्ये घरं भेटतात. म्हाडाच्या घरांचा फायदा असा आहे, म्हाडाचं घर तुम्ही ऑफिशियली रेंटवरती देऊ शकता, जे की तुम्हाला बाकीच्या स्कीमचं घर ऑफिशियली रेंटवरती देता येत नाही. ॲक्च्युली बघायला गेलं तर म्हाडा स्वतः हे प्रोजेक्ट तयार नाही करत. ॲज पर गव्हर्नमेंट रूल महाराष्ट्र गृहनिर्माण योजना आहे त्यांना बिल्डरला 1000 घरामागं पर्टिक्युलर पर्सेंटेज ठरलेला आहे. तेवढे पर्सेंटेज जे फ्लॅट आहेत ते म्हाडाला द्यावे लागतात आणि ते जे फ्लॅट आहेत ते म्हाडा घेऊन त्यांच्या स्कीमद्वारे, लॉटरीद्वारे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना प्रोव्हाइड करते मार्केट भावापेक्षा कमी किमतीमध्ये. म्हाडाला ॲप्लिकेशन करून तुमचं जे म्हाडाचं घर आहे ते तुम्ही रेंटवरती देऊ शकता. ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणूनही तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आता बोलूया प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच PMAY बद्दल. ही केंद्र सरकार योजना आहे ज्याचा उद्देश आहे सर्वांसाठी पक्कं घर. या योजनेचे 2 प्रकार आहेत, PMAY अर्बन म्हणजेच शहरी भागातील आणि PMAY ग्रामीण म्हणजेच ग्रामीण भागातील घरे. PMAY अर्बन शहरी भागातील घरे म्हणजे काय असतं, शहरी भागामध्येही PMAYचे जे प्रोजेक्ट आहेत ते स्वतः PMAY तयार करतं आणि परवडणाऱ्या कमी किमतीमध्ये शहरामध्ये तुम्हाला कमी किमतीमध्ये फ्लॅट जे आहे ते अवेलेबल करून देतं. तुम्हाला जे स्कीमद्वारे सेल करतं ते म्हाडासारखंच असते त्यांचंही. तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागतं. फक्त
PMAYमध्ये तुमचा जो इन्कम क्रायटेरिया आहे तो खूप कमी असतो. त्याच्या आतमध्ये जर तुमची इन्कम असेल तर तुम्हाला PMAYसाठी ॲप्लिकेशन करता येतं, जे शहरी भागातील फ्लॅट असतील त्यासाठी. आणि ग्रामीण भागात जर बघितलं तर तुम्हाला ते घरं बांधून दिली जात नाहीत. तिथे तुम्हाला काही प्रमाणात सबसिडी दिली जाते, जसं की तुम्हाला 2 लाख म्हणजेच या स्कीमच्या पाठीमागं गव्हर्नमेंटचे जे मोटिव्ह आहे ते असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणतीही व्यक्ती घरापासून वंचित राहता कामा नये. जर तुम्ही गावाकडे राहत असाल तरी तुम्हाला 1-2 लाख रुपये, 2,64,000 हे प्रधानमंत्री आवास योजनेतून दिले जातात. या स्कीमसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागतं. आणि तुम्ही शहरात राहत असेल, शहरातही तुम्हाला घर बांधून रेडी घर दिलं जातं, रेडी फ्लॅट दिला जातो. ह्या स्कीमसाठी सेम तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागतं. ॲप्लिकेशन करून तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते त्यांना द्यावे लागते, तुमची जी परिस्थिती आहे ते त्यांना दाखवावी लागते. आणि त्यानंतर तुम्हाला जे घर आहे ते दिलं जातं एकदम कमी किमतीमध्ये. आता पाठीमागच्या वर्षी भोसरीमध्ये एकदम प्रीमियम एरियामध्ये त्यांनी फ्लॅट अवेलेबल करून दिले. ते 5,000+ घरं होते. त्यामध्ये खूप काही लोक आहेत, ते बरेचशा लोकांना घरं भेटले, बरेच लोक तिथे राहायला गेलेत, बऱ्याच लोकांना हक्काचं घर भेटलं. ह्या स्कीममध्ये घर जे असतं ते छोटं असतं, पण एका सर्वसामान्य व्यक्तीचं, गरीब व्यक्तीचं म्हणणं काय असते, छोटं का असं ना पण आपलं स्वतःचं घर असावं, हक्काचं घर असावं. ते जे घर आहे ते तुम्हाला पाठीमागच्या वर्षी 7 लाख रुपयामध्ये दिले. त्याच घरांची, तिथे राहिलेल्या घरांची आत्ता लॉटरी निघली होती, तर अराऊंड 16 लाख रुपये किंमत झाली. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 10 ते 11 लाख रुपये किंमत वाढली एका वर्षामध्ये. फक्त ह्या स्कीमसाठी एक क्रायटेरिया आहे, मिनिमम 10 वर्ष तुम्हाला ते जे घर आहे ते सेल करता येत नाही. 10 वर्ष तुम्हाला तिथं राहावं लागतं, कारण ते जे घर आहे ते विकण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही. ते केवळ आणि केवळ राहण्यासाठी कमी किमतीमध्ये ते जे फ्लॅट आहे ते तुम्हाला दिले जाते. सो तुम्हाला विकण्यासाठी अलाउड नाही. आणि हे जे फ्लॅट्स आहेत ते तुम्हाला रेंटवरती द्यायला हे अलाउड नसते. इथे तुम्हालाच राहावं लागेल. जर तुम्ही ॲप्लिकेशन करताय तर हे घर तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळणार आहे. ॲव्हरेज जर तुम्ही बघितलं तर शेजारच्या ज्या बिल्डिंग आहेत, शेजारच्या ज्या रेग्युलर बिल्डरने जे बिल्डिंग बांधलेले आहेत तिथे जर तुम्ही बघितलं तर फ्लॅटची किंमत आहे 35 ते 40 लाख. त्याच एरियामध्ये तुम्हाला PMAY जी स्कीम आहे ती तुम्हाला कमी किमतीमध्ये घर प्रोव्हाइड करते. मित्रांनो, अजून एक इम्पॉर्टंट माहिती म्हणजे ही जी स्कीम आहे ते तुम्ही जर रेग्युलरमध्ये फ्लॅट घेतला तरीही तुम्हाला स्कीमद्वारे लोनमधून तुमची जी 1,80,000 आहे ती अमाऊंट मायनस केली जाते. अगोदर होतं ते 2,67,000 मायनस करत होते, पण आता ह्या स्कीममध्ये अपडेट होऊन 1,80,000 जी अमाऊंट आहे ती डायरेक्ट तुमच्या लोनमधून मायनस केली जाते. तर आता मी तुम्हाला डिफरन्स सांगतो आहे तिन्हीमध्ये, जे की 5 चांगले पॉईंट आणि 5 वाईट पॉईंट सांगतो आहे त्या स्कीमबद्दल. जे काही चांगले पॉईंट आहेत ते तुम्ही बघू शकताय, जे वाईट पॉईंट आहेत तेही तुम्ही समजून घेऊ शकताय. आणि काही लोक मला बोलतील कमेंटमध्ये की एवढी इन्फॉर्मेशन द्यायची काय गरज आहे, एवढी डिटेलमध्ये द्यायची काय गरज आहे. पण माझं एकच मोटिव्ह आहे की प्रत्येक गरीब माणसाचं स्वतःचं घर व्हावं, प्रत्येक एका सर्वसामान्य माणसानं स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहायला जावं, आणि प्रत्येकाला हे जे स्कीम आहे त्याच्याबद्दल माहिती व्हावी, माहिती समजावी, व्यवस्थित समजून घ्यावं. कारण आपले बरेच मित्रमंडळी असे आहेत जे की त्यांना वाचा येत नाही, आणि वाचा येत असूनही या जाहिरातीमध्ये अशा काही गोष्टी लिहिलेल्या असतात, वाचूनही त्या गोष्टी प्रॉपर समजत नाही, क्लिअर समजत नाही. त्यामुळं मी जे आहे ते डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून तुम्हाला हे जी इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित समजावी आणि तुम्ही जे आहे या स्कीमचा प्रॉपर समजून स्कीमचा लाभ घ्यावा. त्यासाठी ही इन्फॉर्मेशन एवढ्या डिटेलमध्ये सांगत आहे. तर चला तर मग आता आपण काही चांगले पॉईंट आणि काही बॅड पॉईंट समजून घेऊया. PMRDसाठी 5 चांगले पॉईंट सांगतो. घर मुख्य शहराजवळ असतं, लोकेशन प्रीमियम, मेट्रो रिंग रोड जवळ भेटणार तुम्हाला, टाउन प्लॅनिंग चांगलं असतं, किंमत वाढण्याची शक्यता असते फ्युचरमध्ये, सरकार मान्यता, असमस्या सुरक्षितता असते तिथं. काही बॅड पॉईंट्स त्याच स्कीमबद्दल, PMRDAबद्दल. हे जे घरं असतात त्याची किंमत जास्त असते, मर्यादित प्रकल्प असतात, अर्ज प्रक्रिया क्लिष्ट असते, प्रकल्प पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो. आता म्हाडासाठी काही चांगले पॉईंट असे आहेत, बाजारपेठेपेक्षा स्वस्त असतं, सरकारी थेट प्रकल्प मालकी सुरक्षित असते, सर्व गटांसाठी LIG, MIG, HIGसाठी सगळ्यांसाठी घरं अवेलेबल असते, पारदर्शक लॉटरी पद्धत असते, महाराष्ट्रातील अनेक शहरात उपलब्ध असते. त्याचप्रमाणे PMRD हे अनेक शहरामध्ये उपलब्ध नसतं, पर्टिक्युलर ऑलरेडी डेव्हलप एरियामध्ये ते उपलब्ध असते. म्हाडा जे आहे ते प्रत्येक शहरामध्ये उपलब्ध असतं. तर म्हाडाचे काही 5 बॅड पॉईंट समजून घेऊया. लॉटरीवर अवलंबून हमी नाही, म्हणजे तुमच्या लकवरती डिपेंड राहावं लागतं, फिक्स नाही तुम्हाला घर भेटणार आहे. मागणी जास्त, पुरवठा कमी, म्हणजेच लोकांचे ॲप्लिकेशन जास्त, घरं जे अवेलेबल आहे ते अवेलेबिलिटी कमी.
लोकेशन दूर असू शकतं, लोकेशन इनसाईड असू शकतं, आउटसाईड असू शकतं. लास्ट बॅड पॉईंट बांधकामाच्या गुणवत्तेची तक्रारी. हे जे आहे ते रिअल आहे. खूप काही ठिकाणी माडाचे जे फ्लॅट असतात ते जे सेपरेट बिल्डिंग असते त्या ठिकाणी बांधकाम जे असते ते लो क्वालिटीचं केलं जातं. काही ठिकाणी जे असते ते गुड क्वालिटीचं केलं जातं, काही ठिकाणी बॅड क्वालिटीचं केलं जातं. डिपेंड ऑन बिल्डर आहे, डिपेंड ऑन लोकेशन आहे, डिपेंड ऑन साईड आहे. जर तुमचा फ्लॅट कॉमन बिल्डिंगमध्ये असेल तर बिल्डरला जास्त प्रमाणात पार्शालिटी करण्याचा चान्स मिळत नाही. बिकॉज तिथेच रेग्युलरचे फ्लॅट, तिथंच म्हाडाचे फ्लॅट तर लॉटरीद्वारे दिले जातात. बट जे रेग्युलरचे फ्लॅट आहेत ते बिल्डरला स्वतःला विकावे लागते. त्यासाठी बिल्डरला जे काम आहे ते क्वालिटीच करावं लागतं. खूप लोक आहेत ते काम पाहून घर घेतात, तसंच घेत नाहीत. त्यामुळं जिथे कॉमनमध्ये असेल तिथे तुमचं घर 90% ओके असणार आहे, तिथे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सो तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन करताना फ्लॅटचं लोकेशन पाहून, फ्लॅटची जी अवेलेबिलिटी कोणत्या साईडवरती आहे, कोणत्या सोसायटीमध्ये आहे, कोणत्या लोकेशनवरती आहे, कोणत्या विंगमध्ये आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, 4 विंग असले तर 1 विंग माझ्यासाठी सेपरेट करतात, 3 विंग सेपरेट करतात. मग 3 विंगचं जे काम आहे ते वेगळं केलं जातं आणि लास्टचं जे माडाचे विंग आहे त्याचं काम वेगळं केलं जातं. आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं, 4 विंग आहेत, 4 विंगमध्ये 2-2 फ्लोअर माडाला दिले जातात. एकतर खालचे 2 फ्लोअर देतात किंवा वरचे 2 फ्लोअर देतात. सो तशा विंगमध्ये तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन करू शकता आणि एका चांगल्या घराचा मालक बनू शकता. तर आपण लास्टचं जे आहे ते PMAY बद्दल काही चांगले पॉईंट आणि काही बॅड पॉईंट समजून घेऊया. चांगले जे पॉईंट आहेत ते शहरी प्लस ग्रामीण दोन्हीसाठी असतं. म्हणजे शहरातले लोकही लाभ घेऊ शकतात, ग्रामीणमधले लोकही लाभ घेऊ शकतील. होम लोनवर 2.6 लाखापर्यंत सबसिडी आता कमी झालेली आहे. होम लोनवरती जी सबसिडी आहे ते आता 1 समथिंग येते. डिपेंड ऑन इन्कम क्रायटेरियावरती आहे ते. ग्रामीण भागात थेट आर्थिक मदत, म्हणजेच ग्रामीण भागामध्ये जे आहे ते पैसे मिळते, ज्याची सबसिडी आहे ती अमाऊंट मिळते, घर बांधून मिळत नाही आणि तिथं तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन करावं लागतं. सो आपला जो चौथा पॉईंट आहे तो महिलांना प्राधान्य दिलं जातं. महिलांच्या नावावर जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं, ते जे ॲप्लिकेशन आहे ते लवकर रिलीज केलं जातं. ते जे फक्त ही जी स्कीम आहे ते PMAYमध्येच केलं जातं. PMAYमध्ये तुम्ही बाईकला असेल, घरकुलला, माझ्या बायकोच्या नावावरती घरकुल आलं आहे, लोक म्हणतात बायकोच्या नावावरती ॲप्लिकेशन कर म्हणजे घरकुल येईल. घरकुलची स्कीम आहे ना, घरकुलचे जे पैसे आहेत ना ते जे आहेत ते PMAYच्या स्कीम थ्रू येते. तेच घरकुल आणि PMAY हे एकच आहे, फक्त मराठीमध्ये म्हणतात लोक, प्रधानमंत्री आवास योजना असा त्याचा अर्थ होतोय. आणि 5वा जो पॉईंट आहे तो गरीब व मध्यमवर्गीयांसाठी उपयुक्त, म्हणजे तेच जसं बोलतोय तेच की गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी उपयुक्त आहे. जे बॅड पॉईंट असे आहेत, पात्रतेच्या अटी कठोर, म्हणजे ज्या अटी आहेत त्या कठोर असतात. सेकंड बॅड पॉईंट आहे शहरी भागात प्रकल्प कमी. शहरी भागात जे PMAYचे जे प्रकल्प असतात ते कमी असतात, पण जिथे असतात तिथे खूप मोठ्या प्रमाणात असतात. म्हणजेच फ्लॅट अवेलेबिलिटी जी क्वांटिटी असते ती खूप मोठी असते. 4,000-5,000 घरं एकाच ठिकाणी अवेलेबल असतात. थर्ड पॉईंट आहे सबसिडी मिळायला वेळ लागतो, म्हणजेच ह्याची जी सबसिडी आहे तो यायला वेळ लागतो. आणि ही सबसिडी आहे ती तुम्ही म्हाडामध्ये घर घेतलं तरीही मिळते, तरीही तुम्हाला 1,80,000, म्हणजेच म्हाडामध्ये तुम्हाला रेग्युलरपेक्षा 5 ते 10 लाख रुपये कमी. परत ह्यामध्ये PMAYच्या स्कीमद्वारे 1 ते 2 लाख रुपये कमी. म्हणजे बघा तुम्हाला किती फायदा आहे. जर तुम्ही या स्कीमचा लाभ घेतला, या स्कीमबद्दल जाणून घेतलं तर 100% तुम्हाला ह्या ज्या स्कीमचा आहे तो फायदा होणार आहे. तुमचे नाही म्हटलं तर 10 ते 15 लाख रुपये वाचणार आहे. फक्त काय होतं, आपण जे आहे ते या स्कीमबद्दल डिटेलमध्ये जाणून घेत नाहीत. लाभ घेणारे लोक खूप आहेत, खूप प्रमाणात लाभ घेतात. आपण फक्त डिटेलमध्ये जात नाही, डिटेलमध्ये समजून घेत नाही आणि फुकट पैसे वेस्ट घालवतो. आज 10-15 लाख रुपये म्हणजे एका सर्वसामान्य व्यक्तीचे नाही म्हटलं तरी त्याला 5 ते 7 वर्ष लागते 10-15 लाख रुपये जमा करायला. आणि त्यानंतर तो जाऊन कुठे 1 ते 15 लाख रुपये जमा करतो. काही लोकांना 10 वर्षे लागतील 10-15 लाख जमा करायला. सो तुम्ही या स्कीमबद्दल जाणून घ्या. गव्हर्नमेंट पैसे देते तर ह्याचा लाभ घ्या. मोठमोठी लोक ह्याचा लाभ घेतात आणि हे ज्या स्कीम आहेत त्या गरीब लोकांसाठी आहेत, छोट्या लोकांसाठी आहेत. पण गरीब लोक ह्या गोष्टी जाणून घेत नाहीत, न जाणून घेता फुकट पैसे घालवतात. तो माझं हेच मोटिव्ह आहे की तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टी समजून घ्या आणि स्कीमचा लाभ घ्या. प्रत्येक स्कीमचा लाभ घ्या. प्रत्येक स्कीमसाठी ॲप्लिकेशन करा. 1दा करा, 2दा करा, 4दा करा. घर 2 वर्ष लेट घ्या, पण स्कीमद्वारेच घ्या. ह्या स्कीमद्वारे घ्या, ह्या स्कीमचा लाभ घ्या. तुम्हाला 10 ते 15 लाख रुपये वाचणार असतील तर 1-2 वर्ष घर लेट घेतलं तर काही फरक पडणार नाही असं मला वाटतं. तर तुम्ही यात प्रत्येक स्कीमचा लाभ घ्यावा. गव्हर्नमेंटच्या प्रत्येक स्कीमचा लाभ घेऊन तुम्ही जे आहे ते तुमचे पैसे वाचवावं आणि ते जे पैसे आहेत ते तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा 5-10 लाख रुपये अकाउंटमध्ये पडून राहू द्या, जे की तुम्हाला फ्युचरमध्ये इमर्जन्सी जी आहे ती अनएक्सपेक्टेड आहे. कधी येईल सांगता येत नाही. हॉस्पिटल इमर्जन्सी,
कधी पोलीस स्टेशनचा मॅटर होऊ शकतो. सो त्यासाठी तुमचे 5 ते 10 लाख रुपये तुमच्या अकाउंटला प्रायव्हेट सिक्युरिटी सेफ अमाऊंट म्हणून ठेवा. सो त्यासाठी तुम्ही तुमचे सेव्हिंग करून ठेवा आणि हे पैसे या स्कीमद्वारे वाचवा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये तुमची जी काय राय असेल तेही सांगा. तुम्हाला कोणत्या स्कीमबद्दल जाणून घ्यायचं आहे त्याबद्दल कमेंट करा. मला नवीन काही इन्फॉर्मेशन हवी असेल त्याबद्दल कमेंट करा. तुमच्या कमेंटप्रमाणे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. सो धन्यवाद हे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल.